आज आपण बनवणार आहोत खारीक, खोबरा आणि ड्रायफ्रूट लाडू। तयार होणारे लाडू पौष्टिक या थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतात। आपण हे लाडू किलोच्या प्रमाणामध्ये बघणार आहोत। थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनीच करून खाल्ले पाहिजे। तर तुम्हाला लाडवांची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। सुका खोबऱ्याचा किस 250 ग्रॅम घेतला आहे। चिरलेला गूळ 300 ग्रॅम घेतला आहे। खारीक पावडर 125 ग्रॅम घेतली आहे। भोपळ्याचे बी 30 ग्रॅम घेतला आहे। तीळ इथे 25 ग्रॅम घेतली आहे। सूर्यफुलाचं बी 25 ग्रॅम घेतला आहे। पिस्ते 30 ग्रॅम घेतले आहे। बदाम 70 ग्रॅम घेतला आहे। काजू ही 70 ग्रॅम घेतले आहे आणि तूप 150 ग्रॅम घेतला आहे। सर्व साहित्य लाडवाचं बघितलं। आपण याला आता भाजून घेणार आहोत। पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकायचा आहे। त्यामध्ये आपण बदाम छान भाजून घ्यायचे आहे, अगदी कमी गॅसवर। आपल्याला गॅस थोडासा मध्ये थोडा मध्यम करायचा, नंतर कमी करून बदाम छान भाजून घ्यायचे आहे। बदाम भाजल्यानंतर चटचट अशा आवाज येतो, लगेचच कळतं बदाम भाजले आहे म्हणून। बदाम भाजलेली एका ताटामध्ये काढूया। त्यानंतर काजू टाकायचे आहे। काजू लगेचच भाजून जातात, त्यामुळे कमी गॅसवरच भाजायचे आहे। काजू ही छान भाजून झाले आहे, प्लेटमध्ये काढूया। त्यानंतर पिस्ता टाकायचा आहे। पिस्त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, छान असं भाजून घ्यायचं आहे। पिस्ता ही लगेचच भाजला जातो। पिस्ता छान भाजून झाला आहे, प्लेटमध्ये काढूया। त्यानंतर भोपळ्याच्या बिया टाकूया। भोपळ्याच्या बिया ही लगेचच भाजल्या जातात, त्याचा लगेचच कलर बदलायला लागतो। भोपळ्याच्या बिया ही छान भाजून झाल्या आहे, प्लेटमध्ये काढूया। सूर्यफुलाचं बी भाजायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं, छान असं मिक्स करून छान असं भाजून घ्यायचं आहे। त्याही लगेचच भाजल्या जाते। भाजलेलं एका प्लेटमध्ये काढूया। त्यानंतर आपल्याला तीळ भाजायचे आहे। तीळ ही कमी गॅसवर अगदी मस्त भाजायची, चटचट वाजेपर्यंत। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। 1 चमचा पॅन मध्ये तूप टाकायचं आहे। खारीक पावडर टाकूया। खारीक पावडर ही छान भाजून घ्यायची आहे। खारीक पावडरचा लगेचच कलर बदलायला सुरुवात होते। छान अशी खारीक मस्त भाजून घ्यायची आहे। 1-2 मिनिटात खारीक छान भाजल्या जाते। भाजलेली खारीक प्लेटमध्ये काढूया। पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। खोबरं भाजायचं आहे आपल्याला। खोबरं ही पॅन मध्ये टाकूया। छान असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे खोबरं, लाल होईपर्यंत। खोबरं भाजायला थोडासा टाइम लागेल। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, खोबरं नाही तर चटकतं, कलर त्याचा बदलतो। थोडंसं तूप टाकायचं आहे खोबऱ्यामध्ये, छान असं भाजून घ्यायचं। खोबऱ्याचा गोल्डन कलर आला आहे। खोबरं आपलं छान भाजून झालं आहे, ताटामध्ये काढायचं आहे। ड्रायफ्रूट आपले थंड झाले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। झाकण लावून याची पावडर तयार करायची आहे। ऑन ऑफ करत पावडर तयार करायची आहे। आपल्याला याची एकदम बारीक पावडर नाही करायची, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। अगदी या पद्धतीने बघू शकता। खोबरं आणि खारीक
एकत्र करून घ्यायचे आहे। भोपळ्याचं बी, सूर्यफूल आणि तीळ त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुम्ही याऐवजी याची बारीक पावडरही तयार करू शकता, पण मी तशीच वापरली आहे। ड्रायफ्रूटची पावडरही टाकून घ्यायची आहे। सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा आहे। पॅन मध्ये 4-5 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। त्यानंतर गूळ टाकायचा, 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे। छान असा गूळ वितळून घ्यायचा आहे। गुळाचा आपल्याला कडक पाक नाही करायचा, अगदी कच्चा पाक तयार करायचा आहे। गूळ छान वितळला आहे, बघू शकता। गुळाला बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे, चेक करूया। गुळाचा जेलीसारखा पाक तयार झाला आहे। पुन्हा एकदा चेक करूया। आपल्याला जेलीसारखाच पाक तयार करायचा आहे। पाक आपला तयार झाला आहे। गॅस आता बंद करायचा। गुळाचा पाक ड्रायफ्रूट मध्ये टाकून घ्यायचा आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व असं एकजीव करून घ्यायचं। कोमट कोमट असतानाच पटापट आपल्याला लाडू बांधायचे आहे। गुळाचा जास्त कडक पाक केला तर लाडू जास्त कडक होतील, त्यामुळे आपल्याला पाक जास्त कडक नाही करायचा। मिश्रण आपलं छान मिक्स झालं आहे, लाडू वळायला घेऊया। मी कोमट असतानाच लाडू छान वळून घेतला आहे, बघू शकता किती छान लाडू तयार झाला आहे। हाताला सोसेल एवढं लाडूचं मिश्रण थंड असायला हवं, त्यानुसार लाडू बांधायचे आहे। सर्व लाडू मी असेच तयार करणार आहे। असे मस्त ड्रायफ्रूट लाडू तयार झाले आहे। या थंडीमध्ये पौष्टिक असे लाडू अवश्य तयार करून बघा। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत।